नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तसा आज आपण चाललो आहोत महाशिवरात्रीसाठी तिलशाला. मी तर फर्स्ट टाइम चाललेलो आहे. पण सगळ्यात पहिला आपले समोर शंकराचं मंदिर आहे. तया पाया पडू. दक्षू त्यांच्या येताच सांगते, "अरे दादा चल, सूर्यदेव आम्ही महादेवाचं दर्शन घेतला. तुम्ही पण घरी बसल्या बसल्या दर्शन घ्या." सकाळच्या 5 वाजल्यापासून लाईन लागलेली. अजून पण खपली नाही. चला तुम्हाला दाखवतो. जसं जसं पूर्ण जातो तशी तशी गर्दी वाढत होती. मोनिया सांगते, "दादा व्ही-आय-पी दर्शन भेटते का बघ?" त्याला सांगला, "थांब मग ठाण्याच्या काकूला सांगताव." सगळ्यांना ओम नमः शिवाय केला ना प्रवीण दादांनी ठेवलेल्या महाप्रसादाचा लाभ जेवायला गेलो. इकडे खिचडी खाताव तर राकेत दाचं आगमन. राजू दादांचे 2 बोटा करून सांगते, "अरे आमच्या वाटा 2 प्लेटी काढून ठेव जा." बाबू झोपणच्या उठाची वाटच बघतो तू. एकदाच आपले गावांची देवाचं दर्शन दिला ना निघलो तिलशाला जावाला. आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या ना समोर कंचा किल्ला दिसते. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तिलशाला जावाला आवऱ्या बाईक कार निघलेल्या जसा कोणाला रेसच लागलेली. एकदाचा तिलशाला पोहोचलो बघता बघता 1 किलोमीटर अगोदरच ट्रॉफिक लागलेली. लांबच गाडी लावली ना गेलो पुरं. जेले जेले आपले फॅन्स लोक आपल्याला भेटले. शैलेश सांगते 2 तास गाडी चालवली ने एकदाचा पोहोचलो. प्रवेशद्वार पोहोचताच बघताव खाली तर बाबो बाबो गर्दी तुफान गर्दी. आवरी माणसा माशांचं दर्शन जेवायला आली ती. आवरी माणसा बघून मासं पण बाहेर येवायला नको. दरवर्षी फक्त महाशिवरात्रीला खावायला भेटणारा फल म्हणजे रामकंदमूल. तो खाला जरा बरा वाटला. जाता आता तुम्हाला बीजी साईडची गर्दी दाखवताव ना निघताव घरा जावाला. तर चला मंडळी, भेटू परत नवीन ब्लॉग घेऊन. टाटा, बाय बाय, गुड बाय.